नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शीतल कुमार भोंग केमिस्ट्री यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 टू चॅप्टर नंबर 4 म्हणजे सॉलिड स्टेट सोल्युशन्स, आयनिक इक्विलिब्रियम आणि केमिकल थर्मोडायनामिक्सची क्वेश्चन बँक बद्दल चर्चा केलेली आहे. आज आपण चॅप्टर नंबर 5 आणि 6 इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि याच्या पुढचा जो चॅप्टर आहे केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरच्या क्वेश्चन संबंधी चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, आपले व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. तुमचे कोण नातेवाईक आहेत 11वी-12वीला असतील, सीईटीची तयारी करत असतील, जेईची तयारी करत असतील, नीटची तयारी करत असतील किंवा इतरही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तयारी करत असतील, ज्यांना रसायनशास्त्र हा विषय आहे केमिस्ट्री, त्यांना हे व्हिडिओज पाठवा. संपूर्णतः सर्व मार्गदर्शन याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. हा, तर चॅप्टर नंबर 5 आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. याला वेटेज आहे 5 मार्क विथ ऑप्शनिटी 7. सो वी विल स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. राईट द एसआय युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी. तर इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते महत्वाची, की एसआय युनिट हे नेहमी परीक्षेला विचारलं जातच. ते कंडक्टिव्हिटीचं असेल किंवा मोलर कंडक्टिव्हिटीचं असेल किंवा सेल कॉन्स्टंट बद्दल असेल, याच्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे याची परफेक्ट आन्सर तुम्ही पुस्तकात बघून लिहायचे आणि आपापल्या शिक्षकांकडून तपासून घ्यायचे. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द रिलेशनशिप बिटवीन कॅपा अँड लॅम्बडा. तिथे लॅम्बडाचं सिम्बॉल माझ्याकडनं टाईप नाही झालेले म्हणून ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा असा शब्द लिहिलेला आहे, कॅपा अँड लॅम्बडा. हा 1 मार्काला VSA ला विचारू शकतात, एसआय युनिट 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं. तिसरे न्यूमरिकल विचारलेले द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ 0.005 मोलर बेरियम क्लोराइड सोल्युशन at 25 डिग्री सेल्सियस is 223 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. युनिट दिलेले मोलर कंडक्टिव्हिटीचं. व्हॉट इज इट्स कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी काढायला विचारलेली मोलर कंडक्टिव्हिटीवर. आन्सर दिलेले 0.01115 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. Next, number 4 question is given. The conductivity of 0.01 molar acetic acid at 25 degrees Celsius is 16.5 ohm inverse centimeter square mole inverse. हे कंडक्टिव्हिटीचे युनिट दिलेले. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन इन 0.001 molar solution and dissociation constant if molar conductivity of the acetic acid at zero concentration is 390.7 ohm inverse centimeter square mole inverse. Its answer is given 1.85 into 10 raised to minus 5. डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायला विचारलेले. या प्रकारचा न्यूमरिकल टेक्स्टबुक मध्ये सॉल्व करून दिलेले, तर ते तुम्ही पाहून सोडू शकता. नंबर 5 क्वेश्चन डिफाईन सेल कॉन्स्टंट. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सेल कॉन्स्टंटचे एसआय युनिट किंवा डेफिनेशन विचारलेलं असतं. इफ द डेफिनेशन इज आस्क इट इज फॉर 1 मार्क. राईट एसआय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. असे दोन्ही प्रश्न एकत्र विचारले तर 2 मार्काचा प्रश्न होऊ शकतो आणि वेगवेगळा जर विचारला तर दोन्ही 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. हा, डेफिनेशन VSA मध्ये विचारलं जात नाही, कारण डेफिनेशनचा प्रश्न हा प्रत्येकाचं डेफिनेशन वेगवेगळे येऊ शकतं आणि VSA मध्ये असं प्रश्न विचारलेलं असतं की त्याचं उत्तर हे एका वळीमध्ये किंवा एका शब्दात देणं अपेक्षित आहे. तिथे अर्धा मार्क अलाउड नसतं. जर डेफिनेशन अर्ध्या मार्काची बरोबर असेल तर अर्धा मार्क द्यावा लागतो. असे प्रश्न VSA मध्ये विचारले जात नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे डेफिनेशन हा VSA मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. 6वा प्रश्न आहे राईट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ द गिव्हन सोल्युशन. फॉर्म्युला विचारलेला आहे. देन 7वा प्रश्न आहे डिफाईन कॅथोड अँड ॲनोड. 1-1 मार्काला विचारू शकतात. 8वा प्रश्न आहे व्हॉट इज द मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस्ड ॲट कॅथोड ड्युरिंग द पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट थ्रू CaSO4 सोल्युशन फॉर 100 minutes. मोलर मास ऑफ कॉपर इज 63.5 grams per mole. हा प्रश्न मला वाटतं 2024 फेब्रुवारीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. इट्स आन्सर इज 9.87 grams.
क्वेश्चन नंबर 9, राईट फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. 4 फंक्शन 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. Question number 10, how many moles of electrons are required for reduction of 3 moles of Zn2 plus to zinc? How many Faradays of electricity will be required? This is the solved numerical from the textbook. Then question number 11, again numerical. In a certain electrolysis experiment, 4.36 grams of zinc are deposited in one cell containing ZnSO4 solution. Calculate the mass of aluminum deposited in another cell containing AlCl3 solution connected in series with ZnSO4 cell. Molar masses of zinc and aluminum are given 65.4 grams per mole. This is the molar mass of zinc, and aluminum is 27 grams per mole respectively. Its answer is given 1.2 grams. Then question number 12, write the value of 2.303 RT divided by F at 25 degrees. This may be asked for VSA because you can calculate the value. 13, question number 13, the standard potential of the electrode. Thus, Zn2 plus in bracket, its concentration is given 0.02 molar. Then zinc solid is 0.76 volts. Standard potential is given. Calculate its potential. Answer is 0.81 volts. Question number 14. Calculate standard Gibbs energy change and equilibrium constant and 25 degrees Celsius for the cell reaction. Cell reaction is given. Yes, here. This is a cell reaction is given, and also E naught of cadmium is given, E naught of tin is given. Write the formula of the cell. I think this question is also from the textbook. It is a solved question. Its answer is also given. I think this is the printing mistake. This should be CD. This should be CD instead of CS. This should be CD. Yes, question number 15. Define reference electrode. This question may be asked for 1 mark. Then question number 16. Explain construction of standard hydrogen electrode with diagram. Write its applications and difficulties in setting. So this is the biggest question. This question can be asked for diagram. This question can be asked for construction and working. If the construction and working is asked, 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. डायग्राम 2 मार्काला विचारली जाऊ शकते. आणि हा अजून एक वेगळा मोठा प्रश्न होऊ शकतो. राईट इट्स applications and difficulties in setting. So prepare entire standard hydrogen electrode for the examination point of view. Then question number 17, draw label diagram of Leclanche cell. It is also called as dry cell. This may be asked for 2 marks. 18, draw label diagram of H2O2 fuel cell. This may be asked for 2 marks. Explain construction and write advantages of H2O2 fuel cell. Advantages may be asked for 2 marks. In construction, it may be asked for 2 marks. So this is separately, it can be asked for examination. Write applications of H2O2 fuel cell. This may be asked for 2 marks. 21, define electrochemical series, 1 mark. Write the applications of electrochemical series. So the combined question can be asked for 3 marks. Draw labeled diagram of lead accumulator. This may be asked for 2 marks. Write formulation of SHE, standard hydrogen electrode. This may be asked for 2 marks. Then write net cell reaction during discharge of lead storage battery. This reaction can be asked for 1 mark. This is about the chapter number 5, electrochemistry. Then the questions from chapter number 6 is chemical kinetics. Again, it is the physical chemistry chapter. It is having the weightage marks 3 with option 5. Question number 1 is given. It is a numerical. Consider A plus B gives product. If the concentration of A is doubled with concentration of B being constant, the rate of the reaction doubles if the molar concentration of A is tripled and that of B is doubled.
The rate increases by factor 6. What is the order of the reaction with respect to each reactant? Determine the overall order of the reaction. This question is asked for February 2024 question paper. So go through the textbook, we will find the answer. Then second question, for the reaction, twice NOBr gaseous gives twice NO gas plus Br2 gas. The rate law is given. Rate is equal to this rate constant K into bracket molar concentration of NOBr raised to the power 2. If the rate of the reaction is 6.5 into 10 raised to minus 6 moles per liter per second, when the concentration of NOBr is 2 into 10 raised to minus 3 moles per liter, what would be the rate constant for the reaction? So this is the solved numerical from the textbook. Its answer is given 1.625 moles per liter per second. Then question number 3, distinguish between order and molecularity of the reaction. So when you are going to write the difference in any chapter, this difference is asked for 2 marks, and for 2 marks, student have to write 4 points. 4 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल सोडून कुठलाही डेअरी डिफरन्स विचारला तरी 4 मुद्दे हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4. रिएक्शन ऑकर्स इन द फॉलोइंग स्टेप्स. एक रिएक्शन दिलेली आहे. Step 1 delay NO2 gas plus F2 gas, it gives NO2F gas plus F gas slow. Step 1 is slow, and second step is fluorine gas plus NO2 gas, it gives NO2F gas fast. आणि प्रश्न विचारलाय खाली, write the equation of overall reaction. B विचारले, write the rate law for the reaction, and C विचारले, write the reaction intermediate. So this is the 3 marks question. It may be asked for 3 marks in section C. Next question है 5वां. Explain integrated rate law for the first order reactions in solutions. Straightforward प्रश्न है. Write only the equation of integrated rate law for the first order reaction in solutions. इथं फक्त इक्वेशन लिहायचे आणि इथे एक्सप्लेन करायचे. हे 1 मार्काला आहे, हा 2 मार्काला येऊ शकतो किंवा 3 मार्काला. 5वां. 7 question है, write the unit of rate constant for the first order reaction. 1 मार्काला VSA ला विचारला जाऊ शकतो. 8वां, explain the equation for explain करायचे equation for half life and the rate constant of the first order reaction. This may be asked for 2 marks. Explain integrated rate law for gas phase reaction. 3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारलं जाऊ शकतो. 10, write only the equation. इथे इक्वेशन लिहायचे फक्त of integrated rate law for gaseous phase reaction. नुसतं राईट म्हणलं तर 1 मार्काचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवायचं. एक्सप्लेन म्हटलं की तुम्हाला एक्सप्लेन करायचं. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न कसा विचारलाय ते पाहायचं. Then question number 11 is, in a first order reaction, 60% of the reactant decomposes in 45 minutes. Calculate the half life for the reaction. In bracket its answer is given. Yes, K is given and T half is also given, 34 minutes, and K is given 0.0204 per minute. Question number 12 है, explain the integrated rate law for the zero order reaction. Explain करायचे derivation. Number 13, write a unit of rate constant of a zero order reaction. Unit लिहायचे फक्त 1 मार्काला. Define pseudo first order reaction 1 मार्काला विचारतात because definition आहे. Write Arrhenius equation, write the terms involved in it. 2 मार्काचा प्रश्न आहे. Arrhenius equation 1 मार्काला विचारले आणि त्याच्यातले ज्या टर्म्स आहेत त्या एका ओळीमध्ये लिहायचे. Question number 16 है, actually 15 चुकून रिपीट झालेला आहे. Explain the equation of determination of activation energy. नुसते इक्वेशन लिहायचं 1 मार्काला. Then 16 है, न्यूमेरिकल दिलेलं आहे. The energy of activation for a first order reaction is 104 kilojoule per mole. The rate constant at 25 degrees Celsius is 3.7 into 10 raised to minus 5 second inverse. What is the rate constant at 30 degrees Celsius? In bracket,
Value of R is given. Its answer is given. This is a solved example. 7.4 into 10⁻⁵ second inverse. सोडवलेले न्यूमरिकल टेक्स्टबुक मध्ये बघून याचा सराव करा. 17 question आहे. Show that the time required for 99.9% completion of a first order reaction is 3 times the time required for 90% completion. This is also the solved numerical. 18, last question from this chemical kinetics. Reaction occurs in 2 steps. त्याच्यासारखा एक प्रश्न आपण वरती बघितलेला होता. एक 2 स्टेपची रिएक्शन दिलेली, NO gaseous plus Cl2 gaseous gives NOCl2 gas. दुसरी स्टेप दिलेली, NOCl2 gas plus NO gas, it gives twice NOCl gas. प्रश्न विचारलेला आहे. A, write the equation of overall reaction, and B, write the reaction intermediates. हा 2 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स बद्दलचे प्रश्न बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 7 आणि चॅप्टर नंबर 8 दॅट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 आणि 8वा चॅप्टर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सचे क्वेश्चन्स बघूया. धन्यवाद. थँक्यू.